गोरे सरांनी मला सांगितलं शिवाजी खांडेकर सरकार, तर आम्ही सुद्धा आमदार जयंत आसगावकर साहेबांनी टीम म्हणून काम करतोय. मागील निवडणुकीचा आम्हाला पण बुधवायचा अनुभव चांगला आहे. या निवडणुकीचा पण आमचा अनुभव आणि आमचं काम अतिशय बूथ लेवलवर चालू आहे. त्या अनुषंगाने खांडेकर सरकार आणि विजय होण्याची गॅरंटी किती पर्सेंटेज आहे तुम्हाला सांगतो थोडक्यात. साधारण आतापर्यंत शिक्षकांची नोंदणी 61,000 झाले सर. बऱ्यापैकी 61,000 पैकी मला वाटतं सगळे शिक्षक खांडेकर सरांना 100% ओळखत असतील का नाही? ओळखत असतील का नाही? खांडेकर सरांना शिक्षक लोक ओळखत असतील का नाही? याचं उत्तर एकच, सगळे शिक्षक खांडेकर सरांना ओळखतात. त्याच्या पाठीमागे कारण काय? प्रत्येक वेळेला चळवळीत असणारा हा माणूस आहे. दुसरा एक प्लस पॉईंट म्हणजे काय? जिल्हा परिषदचे जे कर्मचारी आहेत ते सगळेच ओळखतात, कारण सर मध्यवर्ती संघटनेमध्ये काम करतात राज्य लेवलवर. तिसरा एक महत्वाचा घटक म्हणजे काय? आपली ही शिक्षकेतर महामंडळ म्हणून 58 तालुके आणि 8 महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक शाळा तिथे कर्मचारी आहेत, शाळा तिथे शिक्षक आहेत. प्रत्येक तालुक्याचे 20 जरी कर्मचारी म्हणजे पदाधिकारी नुसते धरले प्रत्येक तालुक्याचे, तर गुणिले 58 आणि 5 महानगरपालिका म्हणजे साधारण 1500 संख्या आमच्या लोकांची नुसत्या बूथ लेवलवर काम करणाऱ्या छोट्या लोकांची होऊन जाईल. आणि प्रत्येकानं जर फक्त मी म्हणतो जास्त नाही 25 जरी मतदान आणलं तर 25,000 तो आकडा होऊन जाईल सर. म्हणजे बघता बघता आपला आकडा हा लाखाच्या सहज अगदी पुढे जातोय. फक्त प्रत्येकानं आपलं काम करूया. मी स्वतः उमेदवार आहे, मी स्वतः शिवाजी खांडेकर सर आहे, मी स्वतः आमदार आहे आणि मीच पुढे काम करणार आहे. ही भूमिका आपण जर सगळ्यांनी ठेवली आणि पक्षानं जर तेवढ्या ताकदीने जर संधी दिली तर 100% अगदी हा आकडा सुलभतेनं 2 लाखाच्या वर जायला हरकत नाही. कारण आजकालची जर परिस्थिती बघितली, दिल्ली सुद्धा पेटले सर, मुंबई सुद्धा पेटले. म्हणजे नवीन जर वादळ निर्माण करणारा कोण नवीन तरुण लोकांना जर हवा असेल तर तो म्हणजे शिवाजी खांडेकर. कारण त्यांच्या नावामध्ये शिवाजी आहे आणि असा माणूसच क्रांती घडवू शकतो. आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी राज्यातल्या लोकांनी जर एका ताकदीने, एका उमेदीने, एका विचारानं जर काम केलं तर जिंकणं हे खूप सोपं आहे. आणि त्यासाठी असं नाही की बाबा वेगळी संस्था हाताकडे लागते, वेगवेगळ्या कामाला हाताकडे लागतात. बऱ्यापैकी सरांचा सुद्धा संपर्क आहे आणि आपण प्रत्येकाने नुसतंच शाळा विद्यालय नुसतं न थांबता गावातले आता कोणते आपल्या संघटनेचे बरेच पदाधिकारी असे असतील, कार्यकर्ते असे असतील की ते काय असणार आहेत, गावातले दुडेरीचे चेअरमन असणार आहेत, कोण गावाचा सरपंच असणार आहे, कोण आणि सदस्य असणार आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण सुद्धा आपल्या गावामध्ये एक थोडंसं नोंदणीचं अभियान राबवूया आणि मोठ्या संख्येने मी स्वतः शिवाजी खांडेकर सर असं समजून आपण ते नोंदणी अभियान हातात घेऊया. आणि 100% तुम्ही आणि आम्ही हे अभियान हातात घेतलं तर अवघड का नाही? कारण या महामंडळाचा इतिहास आहे. या महामंडळामध्ये शरद पवार साहेब मला वाटते 9 वर्ष अध्यक्ष होते, आमचे सदाशिवराव मंडलिक साहेब 3 वर्ष अध्यक्ष होते. म्हणजे ही गादीचा एक वारसा वेगळा आहे आणि हा वसा आणि वारसा आपण पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी एका ताकदीने, एका विचारानं आणि एका उमेदीनं पूर्ण ताकदीनं जर आपण काम केलं तर यशाची नक्कीच मिळेल. ओके, धन्यवाद. मी श्रीधर गुंदळी, महाराष्ट्र राज्य महामंडळाचा राज्य उपाध्यक्ष, जुनी पेन्शन कोर कमिटी सहसचिव, पन्हाळा तालुका, सोमवारपेठ, रविवारपेठ, गुरुग्राम पंचायत सरपंच आहेत आमची विशेष. आणि खास करून आमदार आसगावकर साहेबांचं बऱ्यापैकी आम्ही काम बघतो बूथ लेवलवरचं. सोशल मीडिया पण आम्ही आमची टीमच आहे, त्या माध्यमातून आमचा जनसंपर्क त्या पद्धतीने चालू आहे. आणि आसगावकर साहेबांच्या पुढीला खांडेकर सर आले की आमचं उलट काम आम्ही सोपं होणार आहे. एकाला एक म्हणजे सर्जा राजेंची जोडी आम्ही कशी लावतोय, कारण आसगावकर साहेब काय फिक्स आहे तर त्या जोडीला खांडेकर सर फिक्स झाले की सर्जा राजेंची जोडी आपली होऊन जाईल. त्यामुळे आम्हाला आनंद अजून आमचा द्विगुणित होणार आहे. धन्यवाद.